आणि आमचं निलंबन केलंय, तर हे केंद्र सरकार संसदेत आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असेल, दडपशाही करत असेल, तर रस्त्यावर येऊन आपल्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा आवाज या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला शेतकरी आक्रोश मोर्चा आहे. ज्या प्रमुख मागण्या आहेत, जे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण केंद्र सरकार राबवतंय, यामध्ये कांद्याची निर्यात बंदी, 4 पैसे मिळायची वेळ आली, लगेच निर्यात बंदी केली. महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा माऊली शेठ आपण आळ्या फाट्याच्या चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं, 40% यांना निर्यात शुल्क लादलं होतं त्यावेळी, तेव्हा महाराष्ट्राचे अर्ध उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपानमधून घाईघाईने ट्विट केलं होतं, 2 लाख टन कांदा 2410 रुपयांनी खरेदी करू. किती शेतकऱ्यांचा कांदा खरेदी झाला, किती शेतकऱ्यांचा कांदा 2410 रुपयांनी खरेदी केला. पण पाप मात्र केलं शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडण्याचं, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं.